अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा वातावरण चांगलाच तापलेला आहे। महाविकास आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली आहे। सध्या अंबड नगर परिषद निवडणुकीचा वातावरण चांगलाच तापलाय। दरम्यान अंबड येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, तर नेत्यांचे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धा शिवप्रसाद चांगले यांना उमेदवारी देण्यात आली असून माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे उमेदवारांच्या प्रचारासाठी अंबडमध्ये तळ ठोकून आहेत। दरम्यान रोहिणी खडसेंच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आजच्या या विराट सभेला संबोधन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसे, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, तसेच भीमरावजी हत्ती अंबेरे साहेब, बबलूजी चौधरी साहेब आणि आदरणीय व्यासपीठ। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 2 तारखेला आपल्याला मतदान करायचंय। हे मतदान आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी खूप महत्वाचं मतदान आहे। मागील 9 वर्षापासून आपण ह्या भारतीय जनता पार्टी आणि यांचा कारभार आपण पाहत आलेला आहे। गल्ली ते दिल्ली यांची सत्ता होती, परंतु अंबड शहरातल्या प्रत्येक नागरिकांना मूलभूत हक्काच्या सुविधेसाठी सुद्धा तरसावं लागलं, पाण्यासाठी तरसावं लागलं, स्वच्छतेसाठी तरसावं लागलं, सगळ्या गोष्टी अडचणीत झालेल्या आहेत। तुम्हाला माहिती आहे आदरणीय भैयासाहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठे कामं केले आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही आज सगळे निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या समोर ताट मानाने मतदान मागण्यासाठी उभा आहोत। आमचा हेतू फार स्वच्छ आहे, आमचं मन निर्मळ आहे। आम्ही काही गुत्तेदार नाही, आम्ही काही ठेकेदार नाहीये, आम्ही प्रचंड प्रामाणिकपणे काम करणारे शेतकऱ्याचे लेकर आहोत। आम्ही तुमच्या समोर 2 विचारधारा आहेत। आम्ही तुमच्या समोर मत मागणे आमची जी विचारधारा आहे ती सेवावरतीची विचारधारा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभा आहेत ते जे विचारधारा घेऊन चालले ते गुत्तेदारी, ठेकेदारी आणि हे शहराला लुटण्याच्या उद्देशाने ते आपल्या समोर येत आहेत। तुम्हा सगळ्यांना इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना माहिती आहे की तुमचा हा भाऊ, तुमचा हा लेख, तुम्ही ज्या वेळेस अडचणीचा काळ या शहरामध्ये आला, मी अत्यंत माझ्या यथाशक्तीनुसार मी इथं आपल्या समोर उभं राहण्याचं काम आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आलेलो आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी जे गटनेता म्हणून काम केलं तर अंबड नगर परिषद मध्ये अनेक प्रश्नावर मी ज्याला यांनी अंबड शहराला लुटण्याचं काम केलं त्या प्रश्नावर अतिशय खंबीरपणे त्यांना विरोध करण्याचं काम केलं। सभागृहात आम्ही आत्ममतात जरी होतो, परंतु सर्वसाधारण सभेमध्ये आपण इतिवृत्त काढून पाहिला तर प्रत्येक मुद्द्यावर आम्ही अतिशय खंबीरपणे काम करण्याचं काम केलं। एवढंच नाही, आता इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ज्यावेळेस अंबड नगर परिषद मध्ये महाविकास आघाडीची सत्ता असेल, आम्हाला अंबड शहराचं खूप चांगलं काम करायचंय। सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्हाला पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाल काढायचा आहे। आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे, आपल्याकडे वितरण व्यवस्था आपली सक्षम आहे, फक्त नाहीये काय तर या लोकांची नियत पाणी देण्याची नव्हती आणि आमची नियत स्वच्छ हेतूने पाणी देण्याची काम करण्याची आहे। आम्ही पाणी 100% 1 दिवसाआड अंबड शहरातल्या प्रत्येक घरामध्ये पाणी येईल हे आमचा तुम्हाला 100% विश्वास। तसेच भैयासाहेब सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या गुंठेवारी यादी नियम कायद्याचा जो प्रश्न आहे, अनेक वस्त्या आपल्या गुंठेवारीमध्ये आपल्या नियमाकुल करून येणाऱ्या वर्षभराच्या अंबड शहरातल्या सगळ्या ज्या वस्त्या शासकीय जमिनीवर असलेले त्यांना 100% आपल्याला PR कार्ड देऊन पंतप्रधान लाभ आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे। स्वच्छतेच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की आपल्या घराभोवतीची आता सध्या दुर्गंधी आणि अस्वच्छता होऊन बसलेली आहे, त्याच्यामुळे आपले सगळे लेकर बिमार पडतात आणि सगळे आपण हातावर पोट भरणारे लोक आहोत। जर एक घरातला व्यक्ती बिमार पडला तर 2, 4, 5 हजार रुपये जमा करण्यासाठी आपल्याला नाकी नवी होऊन जातात। आपण परेशान होऊन जातो की आता जर एखाद्या लेकराचे डेंग्यू झाला, त्याला प्लेटलेट कमी झाले तर आपल्याला परेशान होऊन जाते। हे कशामुळे आपले डेंग्यू व्हायला लागले, कशामुळे प्लेटलेट्स व्हायला लागले, कशामुळे ताप यायला लागली, त्याचं कारण आहे आपल्या घराभोवतीची अस्वच्छता निर्माण झालेली आहे। या लोकांनी स्वच्छतेच्या टेंडरमध्ये, ठेकेदारीमध्ये प्रचंड पैसे भ्रष्टाचार करण्याचं काम हे लोक करत आहेत। हे सगळं भ्रष्टाचार मोडून काढायचं आहे। सगळे शहरातले रस्ते निकृष्ट दर्जाचे होते ते सगळं मोडून काढायचे आणि अंबड नगरपालिकेची गुत्तेदारांच्या विळख्यात गुंतलेली आहे, तिला बाहेर काढून एक स्वच्छ प्रतिमेचे लोकांच्या ताब्यात देऊन आपल्याला शहर
पूर्णपणे चांगलं आणि नागरिकांच्या हक्कासाठी जिथे नागरिक भयमुक्तपणे आपल्या समस्या मांडू शकतील, आपल्या घराणे मांडू शकतील आणि आपले सगळे कामं निर्विवादपणे करून घेऊ शकतील अशी नगरपालिका आपल्याला करायची आहे. आम्हाला तुमच्या प्रचंड आशीर्वादाची गरज आहे. 2 तारखेला आपण सगळ्यांनी तुतारी समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, माझी पत्नी श्रद्धा शिवप्रसाद चांगले यांचा अनुक्रमांक 4 आहे आणि 4 वर तुतारी समोरचं बटन दाबून आपल्याला भरघोस असं मतदान आपण सगळे कराल. तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांचे विविध अनुक्रमांकानुसार मशाल आणि तुतारी प्लस पंजा या 3 चिन्हाचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आपण सगळ्यांनी भरघोस असं मतदान द्यावं एवढी विनंती करतो आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी सगळ्यांच्या विश्वासाला साथ धरेल, उठणार नाही, मागणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही. आयुष्यभर समाजसेवेचं काम करायचा निर्धार केलेला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवा हेच काम करेल असा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांचा भरघोस असा आशीर्वाद मागतो आणि माझ्या सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद घ्या मागतो मनाच्या अंतःकरणातून. तुमचा हा भाऊ तुमच्या एका हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही ज्या वेळेस या भावाला आवाज देतात हा भाऊ तुमच्या प्रचंड यथाशक्तीने अवघ्या 5 ते 10 मिनिटं तुमच्या घरापर्यंत येत आलेलो आहे आणि येणार हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्र, जय भीम.